नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवण्याची वयोमर्यादा किती आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये जी संजय गांधी निराधार योजना आहे त्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी व्यक्तीची वयोमर्यादा किती वर्ष असावी लागते असा प्रश्न विचारलेला आहे. तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी व्यक्तीची वयोमर्यादा ही 65 वर्ष असावी लागते. पर्याय क्रमांक बी 65 वर्ष. प्रश्न क्रमांक 2. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोक हे शहरी भागात राहत होते? बघा, 2011ला जी महाराष्ट्राची जनगणना झाली आणि त्या महाराष्ट्राच्या जनगणनेमध्ये एकूण लोकसंख्येपैकी किती लोक हे शहरी भागात राहत होते? तर शहरी भागात राहणाऱ्या लोकांचं एकूण प्रमाण हे 45.22% होतं. पर्याय क्रमांक ए 45.22%. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या रक्तगटाला सर्वयोग्य दाता म्हणतात? बघा, जे रक्तगटाचे विविध प्रकार आहेत त्यामध्ये कोणत्या रक्तगटाला सर्वयोग्य रक्तदाता म्हणतात? तर ते ओ या रक्तगटाला सर्वयोग्य दाता असे म्हणतात. जर आपल्याला विचारलं की सर्वयोग्य ग्राही कोणत्या रक्तगटाला म्हणतात तर ते AB या रक्तगटाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. दक्षिण गंगा हे कोणत्या नदीचे दुसरे नाव आहे? बघा, म्हणजे कोणत्या नदीला दक्षिण गंगा या नावाने सुद्धा ओळखले जाते? तर जी महाराष्ट्रातील सर्वात लांबीची जी गोदावरी नदी आहे त्या गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून सुद्धा ओळखले जाते. म्हणजे दक्षिण गंगा हे दुसरे नाव कोणत्या नदीचे आहे? तर पर्याय क्रमांक ए गोदावरी. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रातील आहे डॅश डॅश म्हणजे प्रमुख भौतिक वैशिष्ट्य. बघा, महाराष्ट्रातील असं कोणतं ठिकाण आहे की जे त्याचं काय आहे महाराष्ट्राचं प्रमुख भौतिक वैशिष्ट्य आहे? तर जो महाराष्ट्राचा पठार हा भाग आहे ते काय आहे महाराष्ट्राचं प्रमुख भौतिक वैशिष्ट्य आहे. पर्याय क्रमांक ए पठार. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणती विधाने योग्य अयोग्य आहेत? बघा, पहिल्या यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला की योग्य आणि अयोग्य विधान निवडायचंय. बघा, पहिलं विधान काय आहे? सोडियम युक्त साबणाच्या तुलनेत पोटॅशियम युक्त साबण हे त्वचेसाठी सौम्य असतात. दुसरं काय आहे? पारदर्शक साबण हे साबणाला इथेनॉलमध्ये विरघळवून आणि नंतर अतिरिक्त विद्रावकाचे बाष्पीभवन करून तयार केले जातात. बघा, आता पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे, 2 दिलेला आहे. यामध्ये कोणते योग्य आहे आणि कोणते अयोग्य आहे हे आपल्याला सांगायचे. तर ऑप्शनमध्ये एक काय आहे की पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. ऑप्शन बी मध्ये काय आहे की पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. ऑप्शन 3 मध्ये काय आहे की 1 आणि 2 काय आहे? दोन्ही योग्य आहेत. आणि ऑप्शन डी मध्ये काय आहे की 1 व 2 दोन्हीही अयोग्य आहेत. तर ह्या दोन्ही जर विधानाचा आपण विचार केला तर हे दोन्ही विधाने काय आहेत? योग्य आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 पर्याय 1 व 2 दोन्हीही योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 7. भारतीय स्वतंत्र चळवळीच्या संदर्भात स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम यांनी उच्चारला होता? बघा, भारतीय स्वतंत्र जी चळवळ होती भारताची त्या स्वतंत्र चळवळीच्या संदर्भामध्ये हा जो स्वराज्य हा शब्द आहे तो सर्वप्रथम कोणत्या व्यक्तीने उच्चारलेला आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर तो कोणी उच्चारलेला आहे? पर्याय क्रमांक डी दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 8. कथकली हा येथील शास्त्रीय नृत्याचा प्रकार आहे. बघा, कोणत्या राज्याचा कथकली हा शास्त्रीय नृत्याचा प्रकार आहे? तर कथकली प्रामुख्याने केरळ राज्यामध्ये काय आहे? प्रसिद्ध आहे. तर केरळ राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार कथकली आहे. पर्याय क्रमांक डी केरळ. प्रश्न क्रमांक 9. डॅश डॅश यांना संबोधित राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून करून आपला राजीनामा देऊ शकतात? बघा,
डॅश डॅश यांना संबोधित राज्याचे मुख्य माहिती आयुक्त करून आपला राजीनामा देऊ शकतात. बघा, जी कोणती व्यक्ती आहे की ती काय करू शकते की मुख्य आयुक्त करून आपला राजीनामा देऊ शकते. तर ते कोण असतात? तर संबंधित राज्याचे राज्यपाल असतात. पर्याय क्रमांक सी, संबंधित राज्याचे राज्यपाल. प्रश्न क्रमांक 10. भारतीय राज्यघटनेतील आरोपीच्या अधिकाराच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे? बघा, भारतीय राज्यघटनेतील जे आरोपीच्या अधिकार आहेत त्या अधिकाराच्या संदर्भात आपल्याला कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे. बघा, आता इथं प्रथम विधान काय आहे? एखाद्या व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा शिक्षा होऊ शकते. पर्याय क्रमांक 2 काय आहे? कोणताही कायदा बँक डेटपासून कोणतीही कृती बेकायदेशीर म्हणून घोषित करणार नाही. पर्याय क्रमांक 3 काय आहे? कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या किंवा स्वतःच्या विरोधात पुरावे देण्यास सांगितले जाऊ शकत नाही. बघा, आपल्याला काय दिले की हे 3 विधान दिलेत आणि याच्यातील योग्य विधान निवडायचं सांगितलेले. जर आपण या 3ही विधानाचा जर विचार केला तर हे 3ही विधान काय आहेत? योग्य आहेत. पर्याय क्रमांक बी 1, 2 आणि 3 विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्राच्या सर्वाधिक सीमा भारतातील कोणत्या राज्याला लागून आहेत? बघा, महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा भारतातील कोणत्या राज्याला लागून आहे? तर त्या निश्चितच कोणत्या राज्याला लागून आहेत? मध्य प्रदेश या राज्याला लागून आहेत. पर्याय क्रमांक ए, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 12. टिंबटिंब यांना घनस्त्र पेशी थ्रोम्बोसाइट म्हणून देखील ओळखले जाते. बघा, कोणत्या पेशींना थ्रोम्बोसाइट म्हणून देखील ओळखले जाते? तर जे रक्तबिंबिका असते त्यालाच आपण थ्रोम्बोसाइट सुद्धा म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 4 डी, रक्तबिंबिका. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जो 2015 आहे त्याच्या संदर्भात आपल्याला सांगितले की जे विधाने दिलेली आहेत त्यापैकी कोणतं विधान हे काय आहे? अयोग्य आहे. तर बघा, याच्यात पहिलं विधान काय आहे की या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. त्याच्यानंतर काय आहे की या अधिनियमाअंतर्गत कोणत्या सेवा उपलब्ध आहेत याची संपूर्ण माहिती नागरिकांना एकतर RTS महाराष्ट्र या मोबाईल ॲपवर किंवा आपले सरकार या वेब पोर्टलवर मिळू शकते. पर्याय क्रमांक 3 काय आहे की या आयोगाचे नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री करतात. आणि पर्याय क्रमांक 4 काय आहे की या अधिनियमानुसार राज्य सरकार हे नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम आणि कालबद्ध पद्धतीने सेवा पुरवेल. तर बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या संदर्भात या आयोगाचे जे नेतृत्व असतं ते राज्याचे मुख्यमंत्री करत नाहीत. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 3, या आयोगाचे नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री करतात. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 14. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशाच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा. बघा, भारताच्या उत्तरेकडील जे मैदानी प्रदेश आहे या मैदानी प्रदेशाची जी निर्मिती झालेली आहे त्यामध्ये ज्या नद्यांनी योगदान दिलेलं आहे तर त्या नद्यांचा काय ओळखायचा आहे? योग्य गट ओळखायचा आहे. तर त्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत? सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. पर्याय क्रमांक सी, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्राचे अंदाजे किती टक्के क्षेत्रफळ नजीकच्या पूर्णांक संख्या जंगलाने व्यापलेली आहे? बघा, महाराष्ट्राचे अंदाजे किती टक्के क्षेत्रफळ आहे? नजीकच्या म्हणजे जवळच्या पूर्णांक संख्या जंगलाने व्यापलेले आहे. तर ते एकूण किती आहे? 17%. पर्याय क्रमांक बी, 17%. प्रश्न क्रमांक 16. सध्याचे रेल्वे कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान केंद्रीय कॅबिनेट मंत्री कोण आहेत? बघा,
सध्याचे रेल्वे आणि कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान केंद्रीय कॅबिनेट मंत्री कोण आहेत? तर ते कोण आहेत? अश्विनी वैष्णव. पर्याय क्रमांक ए अश्विनी वैष्णव. प्रश्न क्रमांक 17. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणाबद्दल उल्लेख आहे? बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2015च्या कोणत्या कलमामध्ये विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणाबद्दल उल्लेख केलेला आहे? तर तो एकूण जे कलम 9 आहे, कलम 9 मध्ये काय केलेलं आहे की माहितीचा अधिकार अधिनियम 2015च्या विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणाबद्दल उल्लेख केलेला आहे. पर्याय क्रमांक सी कलम 9. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राकडून खालीलपैकी काय निर्यात केले जात नाही? बघा, महाराष्ट्रातून खालीलपैकी काय निर्यात केले जात नाही असा काय विचारलेला आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय निर्यात केले जात नाही? तर महाराष्ट्रातून जे गहू आहे ते निर्यात केले जात नाही. पर्याय क्रमांक सी गहू. प्रश्न क्रमांक 19. विनायक दामोदर सावरकर, अनंत लक्ष्मण कानेरे, बाबू गेनू, वासुदेव बळवंत फडके ही दिलेली नावे खालीलपैकी कोणत्या श्रेणीत येतात? बघा, विनायक दामोदर सावरकर, अनंत लक्ष्मण कानेरे, बाबू गेनू, वासुदेव बळवंत फडके ही जे नावे आहेत ती कोणत्या श्रेणीत येतात? तर बघा, ही महाराष्ट्राचे जे स्वतंत्र सैनिक आहेत, हे सर्व व्यक्ती काय आहेत की महाराष्ट्राचे स्वतंत्र सैनिक आहेत. पर्याय क्रमांक सी महाराष्ट्राचे स्वतंत्र सैनिक. प्रश्न क्रमांक 20. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सुमारे किती टक्के लोकसंख्या आदिवासी आहे? बघा, 2011ची जी जनगणना झाली त्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील किती टक्के लोकसंख्या ही काय आहे की आदिवासी आहे? तर ती एकूण 9.35% लोकसंख्या काय झालेली आहे? आदिवासी आहे. पर्याय क्रमांक बी 9.35%. प्रश्न क्रमांक 21. BC सुरेश कोणत्या खेळाचे खेळाडू आहेत? बघा, BC सुरेश जे आहेत हे खालीलपैकी कोणत्या खेळाचे खेळाडू आहेत? तर ते कबड्डी खेळाचे खेळाडू आहेत. पर्याय क्रमांक बी कबड्डी. प्रश्न क्रमांक 22. स्वातंत्र्याच्या अधिकारात खालीलपैकी कशाचा समावेश नाही? बघा, स्वातंत्र्याचे आपल्याला जे भारताने स्वातंत्र्य दिलेले आहे त्या स्वातंत्र्याचे जे अधिकार दिलेले आहेत त्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर ते आपल्याला ओळखायचे. तर त्याच्यात प्रथम काय आहे? शांततेने एकत्र येण्याच्या, संघटना संघ उभारण्याच्या अधिकाराचे संरक्षण हे भारताने आपल्याला दिलेले आहे. हा अधिकार आपल्याला आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे अल्पसंख्याकाच्या भाषेचे, संस्कृतीचे संस्कारण. त्याच्यानंतर तिसरा आहे भारतातील सगळ्या प्रदेशात मुक्तपणे संचार करणे, याचं पण प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. 4 नंबरला आहे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे संरक्षण. हा पण अधिकार सर्वांना दिलेला आहे. म्हणजेच यामध्ये पर्याय क्रमांक 2 बी अल्पसंख्याकाच्या भाषाच्या, संस्कृतीचे संस्कारण हा अधिकार स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये येत नाही. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 23. मानसी जोशी, तरुण ढिल्लोन आणि स्वप्नील पाटील हे डॅश डॅशचे खेळाडू आहेत. बघा, मानसी जोशी, तरुण ढिल्लोन आणि स्वप्नील पाटील हे कोणत्या खेळाचे खेळाडू आहेत? तर हे खेळाडू प्रामुख्याने जे पॅरा बॅडमिंटनचे हे खेळाडू आहेत. पर्याय क्रमांक सी पॅरा बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक 24. भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम, संघराज्यवादाचा सौदा आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? तर असे कोणी म्हटलेले आहे? मॉरिस जॉन्स. पर्याय क्रमांक बी मॉरिस जॉन्स. प्रश्न क्रमांक 25. अमृतादेवी ब्रिशोई राष्ट्रीय वन्यजीव संरक्षण पुरस्कार हा अमृतादेवी ब्रिशोई यांच्या स्मरणार्थ दिला जातो, ज्यांनी 1731 मध्ये टिंबटिंबच्या संरक्षणासाठी इतर 363
जणांसह आपल्या प्राणाची आहुती दिली. तर इकडं बघा, तर कशाच्या संरक्षणासाठी 363 जणांसह त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. तर ती शमीचे यानी खेजरीचे जे झाडं आहेत त्याच्या संरक्षणासाठी त्यांनी 363 लोकांसह आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. पर्याय क्रमांक 1 शमीचे खेजरी झाडे.